Yes, ma'am. Shweta Nipase, it is your Yes, name ma'am. only, no? You have started joining the lecture from which date? म्हणजे हा तुमचंच नाव आहे ना, का तुम्ही कुठल्या बहिणीचा वगैरे मोबाईल यूज करून हे करताय? नाही माझंच आहे. अटेंडन्स साठी विचारते मी, बाकी काही नाही. आता तुम्ही नाही माझाच आहे. एवढ्या 2 दिवसात अटेंड करायला लागलाय का? याच्या आधी केले नव्हते वाटतं ना? हो कालपासून हा, कालपासून. कालपासून. हा, ठीक आहे. मॅम तेच कारण सीएससी लिस्ट, ब्रांच हा, लिस्ट मध्ये काय म्हणताय? सीएससी ब्रांच मधून आहे ना, त्यामुळे काल कळलं मला बर बर, जॉईन करायला. तुमचं डिप्लोमा सीएससी मधून झालाय का? हा. ठीक आहे ठीक आहे. मग स्पेसिफिकली अशी ज्या केसेस असतील, अजून कुणी आहे का ज्यांचा डिप्लोमा सीएससी मधून झालाय असं? येस वैशाली, यू वॉन्ट टू टॉक समथिंग, येस अदरवाइज मॅम माझं पण झालं. शेफाली. ओके. हा मॅडम. वैशाली. ओके. आता लास्ट टाइम सुद्धा असे 3-4 स्टुडंट होते ज्यांचा डिप्लोमा सीएससी मधून झाला होता. हा, तर तुम्हाला स्पेसिफिकली मी सांगते, आता जे काही कन्सेप्ट आहेत, जरी आधी यांना झाले असले तरी आपण पहिल्यापासूनच कन्सिडर करून मी तर तुम्हाला सगळे कन्सेप्ट घेते. मॅडम पण माझ्यात पण हा, झालंय सीएससी मधून. ओके ओके, ठीक आहे. मग ज्यांच्या अशा काही केसेस आहेत त्यांना आपण पहिल्यापासूनच घेतोय सगळ्यांनाच, पण तरी सुद्धा स्पेसिफिकली तुम्हाला काही डाऊट असेल तर यू कॅन आस्क एनी टाइम. ओके, रिलेटेड टू द बेसिक टर्म किंवा बेसिक कन्सेप्ट. तुम्ही थोडंसं काय करा, बेसिक टर्म्स ज्या आहेत इलेक्ट्रॉनिक्स मधल्या किंवा कम्युनिकेशन रिलेटेड असे युट्यूब वरती वगैरे बरेच व्हिडिओ असतात बघा, ज्याच्यामध्ये बेसिक कम्युनिकेशनचं एक्सप्लेन केलेलं असतं. You try to watch that video so that your basic concept will get clear, and it will be up to the level of those who don't want to talk, please mute yourself. Okay. So in that case, you take some efforts, extra efforts from your side, so that you will come to the level of other students. Okay, तसं काही प्रॉब्लेम येत नाही. ज्यांनी लास्ट इयरला सुद्धा डिप्लोमा सीएससी मधून झाला होता आणि ऑल क्लिअर आहेत, ते फर्स्ट क्लास मिळालेला आहे त्या स्टुडंटला. त्यामुळे आता वेळ आहे तर सुरुवातीला तुम्ही सगळे बेसिक कन्सेप्ट, किंवा तुमच्या आता ऍक्च्युली ऑफलाईन असतं तर इथंच आपण एक्स्ट्रा थोडं थांबून तुम्हाला सांगितलं असतं. बट फॉर ऑनलाईन ऑल्सो, इफ यू हॅव एनी रिक्वायरमेंट, you can tell me. I will take separate lectures for that 3-4 students. Okay. So if any doubt, you can ask anytime to any teacher related to the particular subject. Okay. आता कम्युनिकेशनचं तर मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही युट्यूब वरचे व्हिडिओ बघा. बेसिक कन्सेप्ट ऑफ कम्युनिकेशन, मॉड्युलेशन, ऍप्लिकेशन्स ऑफ कम्युनिकेशन, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी त्यांना झालेल्या आहेत. डिप्लोमा मध्ये काही इन डिटेल झालेलं नाहीये सगळं. I am talking only about analog communication subject right now. You can discuss with other teachers with their particular subject. हे जे बेसिक व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला बेसिक गोष्टी समजतील. ओके, सो वी विल स्टार्ट विथ द लेक्चर. So what points we have covered yesterday? Screen is visible to all? Yes, ma'am. What points we have covered in the previous lecture? Can anyone tell? काय बघितलं आपण लास्ट लेक्चरला? What points we have seen in the last lecture? Tell. Need of modulation. Need of modulation. Then? हाईट ऑफ अँटेना कशी फाइंड आउट करायची? हा, हाईट ऑफ अँटेना कशी फाइंड आउट करायची. देन जर फ्रिक्वेन्सी वाढली तर रिक्वायर्ड हाईट ऑफ अँटेना कमी होते का जास्त होते? इट इज रिड्युसिंग. Required height of antenna is reduced if frequency is increased. Okay, so these are the points that we have discussed. Then second point is to avoid the mixing of signal, increase the range of communication, improve the quality of reception at receiver, multiplexing is possible. Okay, so these are the points in the need of modulation. Then next point, electromagnetic spectrum आपण चालू केला होता. So what is the concept of electromagnetic spectrum? Can you tell from the discussion whatever we have done yesterday?
काय आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम सांगा मला. Yes. What is the concept of electromagnetic spectrum? काल बघितलं ना आपण डिस्कशन. सांगा त्याच्यावरून काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा कन्सेप्ट. प्लीज गिव्ह द आन्सर व्हॉट एव्हर यू नो. लेट इट बी रॉंग. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय आहे कन्सेप्ट तो. माय व्हॉइस इज ऑडिबल. Yes, Aishwarya. Voice is audible or Yes, not? ma'am. Yes, ma'am. You are audible. Yes. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हा एक ग्राफ आहे. त्या ग्राफ मध्ये दोन टर्म्स आपण कन्सिडर करतो. फर्स्ट वन इट इज फ्रिक्वेन्सी अँड अनदर इट इज वेवलेंथ. So on lower side we are considering the frequency ranges and on higher side we are considering the wavelength range. मग हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय डिफाइन करतो. It is defining or it is classifying the different frequency bands based on their range. की काल जसं मी सांगितलं तुम्हाला की सगळेच ऍप्लिकेशन मी जर म्हणलं एकाच फ्रिक्वेन्सी रेंज मध्ये बिल्ड करायचे तर प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल अँड ऑल्सो इट विल प्रोव्हाइड द लॉट ऑफ नेटवर्क इन द पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी बँड. त्यामुळे काय केलेलं असतं कम्युनिकेशन मध्ये प्रत्येक ऍप्लिकेशनसाठी सेपरेट फ्रिक्वेन्सी बँड डिझाईन केलेला असतो. जसं की सॅटेलाइट जे आहेत सॅटेलाइटची ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी हाय रेंज मध्ये असते. आपण लो फ्रिक्वेन्सी रेंज मध्ये सॅटेलाइट ऑपरेट करू शकत नाही. इफ यू कन्सिडर द ऑडिओ ऍप्लिकेशन or television application, radio application, this cannot operate in the higher frequency range. Those are designed in the lower frequency range. So this is the concept of the electromagnetic spectrum. So we are defining the different frequency bands in electromagnetic spectrum and those are designed for specific applications. Okay. So दिस इज द डायग्राम ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. बघा आता इथं फ्रिक्वेन्सी रेंजेस कशा लक्षात ठेवायच्या. फर्स्ट रेंज इट इज 30 हर्ट्ज. सेकंड इट इज 300 हर्ट्ज. ओके. सो इज इट विजिबल. आय विल जस्ट इनक्रीज द साइज. बघा आता इथं हा ग्राफ आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा. सो फर्स्ट वन इट इज 30 हर्ट्ज. लक्षात ठेवा फ्रिक्वेन्सी रेंज इथपर्यंत तरी ऍटलिस्ट तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे 300 गिगाहर्ट्ज पर्यंत. फ्रिक्वेन्सी मध्ये काय होतं इच बँड इट इज मल्टिप्लाइड बाय 10. म्हणजे पहिल्यांदा 30 हर्ट्ज आहे पहिली फ्रिक्वेन्सी. 30 हर्ट्ज मल्टिप्लाइड बाय 3. सेकंड फ्रिक्वेन्सी कुठली मिळते बघा इथं तुम्हाला 30 हर्ट्ज नंतर. जस्ट अ मिनिट. थर्टी हर्ट्ज. नेक्स्ट इट इज 300 हर्ट्ज. नेक्स्ट इज 3 kilohertz. Then 30 kilohertz, 300 kilohertz, 3 megahertz, 30 megahertz, 300 megahertz, 3 gigahertz, 30 gigahertz, 300 gigahertz. म्हणजे ह्या केसमध्ये काय होतं प्रत्येक वेळेस फ्रिक्वेन्सी 10 ने मल्टिप्लाय होते. इन दॅट वे यू कॅन रिमेंबर. फक्त स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट लक्षात ठेवा. म्हणजे मधले जे आहेत फ्रिक्वेन्सी त्या तुम्ही ऑटोमॅटिकली ड्रॉ करू शकता. काय रेंज घ्यायची फ्रिक्वेन्सीची 30 हर्ट्ज ते 300 गिगाहर्ट्ज. लक्षात येते का फ्रिक्वेन्सी रेंज. आर यू गेटिंग दिस. स्क्रीन इज विजिबल टू ऑल. What is the range of frequency? Can anybody tell? And how we can increase the frequency? Yes. Jnaneshwari. How to increase the frequency? How you can increase the frequency?
And one more, you join this meeting by putting your name properly. For example, some students are joining with some another name. So don't do that. It will create the confusion for your attendance. We have to store the screenshots also related to your attendance. So don't do that. Okay. That person, cricket lovers, join with your name this meeting so that it will not create any problem for your attendance. असं रेकॉर्ड राहत नाही परत व्यवस्थित. Okay. So how we can remember the frequency? Can you tell that? Megha, कशी लक्षात ठेवायची frequency range and how the frequency is increasing here? Can you tell? Give the answers. आवाज येत नाहीये का? शिवानी, श्रेया. Yes, ma'am. 30 hertz to 300 gigahertz, ma'am. 30 hertz to 300 gigahertz. आणि प्रत्येक वेळेस काय करायचं फ्रिक्वेन्सीला? Each time the frequency it is multiplied by 10. That is the concept of the frequency. 30 hertz पुढचे असणारे 300 hertz. Next 3 kilohertz. Then 30 kilohertz, 300 kilohertz, 3 megahertz, 30 megahertz, like this. So how many frequency bands you will get here? आता बघा, आता हा जी पहिली फ्रिक्वेन्सी रेंज आहे 30 हर्ट्ज पासून ते 300 हर्ट्ज पर्यंत. दिस विल फॉर्म वन फ्रिक्वेन्सी बँड 30 hertz to 300 hertz. Second frequency band will be in the range of 300 hertz to 3 kilohertz. 300 hertz to 3 kilohertz. Next. Next is from 3 kilohertz to 30 kilohertz. Next it is 30 kilohertz to 300 kilohertz. मग आता हे प्रत्येक फ्रिक्वेन्सी बँड आपल्याला बघायचे. So here is the chart which is giving the specification of the particular frequency bands. So बघा आता इथं पहिला कॉलम कुठला आहे ह्या चार्ट मध्ये? 30 हर्ट्ज टू 300 हर्ट्ज, म्हणजे तिथं फ्रिक्वेन्सी रेंज दिलेली आहे पहिल्या कॉलम मध्ये. सेकंड कॉलम मध्ये काय दिलेलं आहे? गिव्ह द आन्सर्स. व्हॉट इज गिव्हन इन द सेकंड कॉलम? काय दिलंय सेकंड कॉलम मध्ये तिथं? Wavelength range, ma'am. Wavelength range it is given in the second column. Then third column it is giving name of the band or name of the bandwidth असं दिलेलं आहे इथं. That is nothing but name of the band. आता पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी रेंज बघितली आपण. फ्रिक्वेन्सी रेंज नंतर त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी रेंज साठी काहीतरी वेवलेंथ रेंज असणार आहे. मग आता इथं बघू आपण वेवलेंथ रेंज कशा डिफाईन केलेल्या आहेत. आता मला सांगा, जर लेफ्ट टू राईट फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होत असेल तर वेवलेंथ मध्ये काय होईल? व्हॉट विल बी द चेंज इन द वेवलेंथ? व्हॉट इज रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ? फ्रिक्वेन्सी वाढली की वेवलेंथ काय होते? इन्क्रीज होते का डिक्रीज होते? Decrease. Decrease. Those are inversely proportional. त्यामुळे it is quite obvious as the frequency is increasing from left to right, wavelength will be decreasing from left to right. जशी फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आपण 10 ने मल्टिप्लाय केली आहे प्रत्येक ह्याला, तसं वेवलेंथची व्हॅल्यू काय होईल? एव्हरी टाइम इट इज डिवायडेड बाय 10 और इट विल बी मल्टिप्लाइड बाय 10 raised to -1. मग आता इथं फ्रिक्वेन्सीची रेंज आपण लक्षात ठेवली 30 हर्ट्ज ते 300 गिगाहर्ट्ज. तसंच वेवलेंथची सुद्धा रेंज लक्षात ठेवायची. पहिली वेवलेंथ आहे 10 raised to 7 मीटर. ऑलवेज रिमेंबर, frequency is having unit as hertz and wavelength is having unit as meter. So first wavelength value it is 10 raised to 7 मीटर. मग आता इथं जसं 10 ने मल्टिप्लाय केलं तसं इथं 10 ने काय करायचं? प्रत्येक पॉइंटला डिवाइड करायचंय. सो 10 raised to 7 मीटर डिवायडेड बाय 10, 10 raised to 6 मीटर, 10 raised to 5 मीटर, 10 raised to 4 मीटर, 10 raised to 3 मीटर, 10 raised to 2 मीटर, 10 raised to 1 मीटर. आणि नेक्स्ट असणार आहे 10 raised to 0. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 10 raised to 0? 1 meter. 1 meter. Then again it is divided by 10, 10 raised to -1, 10 raised to -2 meter and 10 raised to -3 meter. म्हणजे लक्षात ठेवा, ह्या 30 हर्ट्जला
फ्रिक्वेन्सी आहे 10⁻⁷ मीटर, सॉरी वेवलेंथ आहे 10⁻⁷ मीटर आणि 300 गिगाहर्ट्झला किती आहे वेवलेंथ 10⁻³ मीटर. ह्या मधल्या व्हॅल्यूज तुम्ही फक्त ऍक्युरेटली तिथं कॅल्क्युलेट करून त्या जागी तिथं त्या व्हॅल्यूज ऍक्युरेटली लिहा. इट इज सिम्पल, यू नीड नॉट टू रिमेंबर ऑल द व्हॅल्यूज. पहिली आणि शेवटची लक्षात ठेवली की तुम्हाला मधल्या व्हॅल्यूज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करता येतात. फ्रिक्वेन्सी मध्ये 10 ने मल्टिप्लाय करायचं आणि वेवलेंथ मध्ये 10 ने डिवाइड करायचं. अंडरस्टूड हाऊ टू ड्रॉ द इनिशियल पार्ट ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम? Yes, ma'am. समजलंय का? ऐश्वर्या, Yes, प्रतीक्षा. ma'am. सो दिस इज इनिशियल पार्ट. आता पुढचा पार्ट काय आहे? आता बँड, फ्रिक्वेन्सी बँड आपण म्हणतो तेव्हा त्याला एक इनिशियल फ्रिक्वेन्सी असते आणि लास्ट फ्रिक्वेन्सी असते. मग पहिला फ्रिक्वेन्सी बँडची रेंज काय आहे? 30 हर्ट्ज ते 300 हर्ट्ज. दिस इज फर्स्ट फ्रिक्वेन्सी बँड or frequency range. So first you have, in the exam, first you have to write the concept of electromagnetic spectrum, then draw this graph. आणि आता इथं 300 गिगाहर्ट्जच्या पुढची जी फ्रिक्वेन्सी रेंज आहे that is very higher frequency range, and whatever are the wavelengths after this, those are very less wavelength ranges. मग त्याला आपण म्हणतो infrared light, or that we can call it as a these different ranges related to the light. कारण ही जी wavelength range आहे that is very low wavelength range and frequency is very higher. मग इथले पुढचे जरी तुम्ही नाही काढले तरी चालू शकते, or if it is possible you can draw this, no problem, but up to at least this 300 gigahertz it is compulsory for you to draw in the exam. मग नेक्स्ट जे आहेत ते स्पेसिफिक बँड आहेत जे ऑप्टिकल कम्युनिकेशन साठी यूज केले जातात, हायर फ्रिक्वेन्सी रेंजेस. मग आता तुम्हाला हे माहित असेल की लाईटची कुठल्याही सिग्नलची वेवलेंथ किती आहे, दॅट वेवलेंथ व्हॅल्यू इट इज डिसाइडिंग कलर ऑफ द लाईट. जेव्हा लाईटचा कलर व्हाईट असतो इट इज हॅव्हिंग डिफरंट वेवलेंथ, when it is red it is having different wavelength value. Like this, wavelength of the light decides whether it is visible or not. तुम्ही इन्फ्रारेड लाईट ऐकलंय किंवा आता रिमोटचे वगैरे जे काही लाईट असतात ते आपल्याला दिसतात का? दोज आर नॉट विजिबल टू अवर आईज, बट दोज आर हॅव्हिंग देअर प्रेझेन्स. म्हणजे काय, थोडक्यात लाईटची वेवलेंथ चेंज झाली की त्याचा कलर चेंज होतो. ते सगळे हायर रेंजचे ऍप्लिकेशन इथं पुढे जे शेडेड पोर्शन दाखवलेलं आहे ह्या डायग्राम मध्ये, दॅट इज रिप्रेझेंटिंग दॅट पर्टिक्युलर ऍप्लिकेशन. हे नाही काढलं तरी तुम्ही चालू शकता एक्झाम मध्ये, पण ही इनिशियल जी आहे 30 हर्ट्ज टू 300 गिगाहर्ट्ज ती कंपल्सरी ड्रॉ करावी लागते. ओके, इज इट क्लिअर? इनिशियल पार्ट. पहिल्यांदा डेफिनेशन लिहायची. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम इज अ ग्राफ ऑफ फ्रिक्वेन्सी रेंज अँड वेवलेंथ रेंज फॉर पर्टिक्युलर ऍप्लिकेशन. And for specific band and specific frequency range, wavelength range is specified and application is also covered for the specific frequency band. Okay. मग आता पहिली फ्रिक्वेन्सी रेंज बघायचं इथं किती आहे. फर्स्ट फ्रिक्वेन्सी रेंज इट इज 30 हर्ट्ज टू 300 हर्ट्ज. फर्स्ट फ्रिक्वेन्सी रेंज इज 30 हर्ट्ज टू 300 हर्ट्ज. Then what is the wavelength range for that particularly? For that frequency range, what is the wavelength? 10⁻⁷ meter to 10⁻⁶ meter. For this frequency band, the wavelength range is 10⁻⁷ meter to 10⁻⁶ meter. What is name of that particular band? It is ELF. Capital ELF. ELF represents extremely low frequency. आता हा जो काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे त्याला आपण मेन 3 पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो. पहिले जे 3-4 आहेत ते लो फ्रिक्वेन्सी मध्ये येतात, मधले जे 3-4 आहेत रिजन्स ते मीडियम फ्रिक्वेन्सी मध्ये येतात, आणि राईट साइडचे कुठल्या फ्रिक्वेन्सी रेंज मध्ये येतील सांगा मला. गिव्ह द आन्सर्स. हाऊ यू कॅन डिवाइड दॅट राईट साइड फ्रिक्वेन्सीज, दॅट इज हाय ऑर लो. एकदम लेफ्टला आहेत ते लो फ्रिक्वेन्सी रेंज आहेत, मध्ये आहेत ते मीडियम फ्रिक्वेन्सी रेंज. व्हॉट विल बी देअर ॲट द राईट साइड? फ्रिक्वेन्सी रेंज हाय. त्यामुळे मेनली तुम्ही 3 ह्याच्यात कॅटेगराइज करू शकता त्याला, लो फ्रिक्वेन्सी, मीडियम फ्रिक्वेन्सी अँड हायर फ्रिक्वेन्सी. बट अगेन
In low frequency also it is having some 3 subparts. In medium frequency also it is having 3 subparts, and this higher frequency it is also divided as extremely high, super high, ultra high frequency. So that you have to remember properly. त्याच्यामध्ये तुम्हाला ती प्रॅक्टिस करावी लागेल की कुठला फ्रिक्वेन्सी बँड हा कुठल्या नावाने ओळखला जातो. Okay, so for example now we will see the frequency bands. First 30 hertz to 300 hertz. What is wavelength range for this? 10 raised to 7 meter to 10 raised to 6 meter. What is name of the band? ELF. ELF stands for extremely low frequency band. So HEAT stands for extremely low frequency band. And what is application for this band? Power transmission. Application for this band it is power transmission. This is first frequency band. Then second band you see now. What is second band? 300 hertz to 3 kilohertz. Second band ची frequency range आहे 300 hertz to 3 kilohertz. What is wavelength range for this particular frequency band? 10 raised to 6 meter to 10 raised to 5 meter. Wavelength for this it is 10 raised to 6 meter to 10 raised to 5 meter. And name of the band it is VF. VF stands for voice frequency. VF stands for voice frequency. And application for this particular band it is audio application. म्हणजे ऑडिओ रेंज मधले जे काही ऍप्लिकेशन आहेत ते ह्या फ्रिक्वेन्सी बँड मध्ये आपण बिल्ड करतो. ओके, लक्षात येतं का? हा टेबल लक्षात येतोय का तुमच्या? स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस औदुंबर? Yes, ma'am. आर यू गेटिंग द पॉइंट? येस मॅम. मग हा झाला सेकंड Yes, ma'am. फ्रिक्वेन्सी बँड. हा थर्ड मध्ये बघा, आता थर्ड ची रेंज आहे 3 kilohertz to 30 kilohertz. Third is having range as 3 kilohertz to 30 kilohertz. Wavelength range it is 10 raised to 5 meter to 10 raised to 4 meter. That is wavelength range. Name of the band it is very low frequency band. Name of the band it is very low frequency band, and it is used for which applications? Military application, submarine application. Submarine application म्हणजे कुठले सांगा मला? Submarine application represents what? डिफेन्स. हा, समुद्रांतर्गत जे काही वाहतूक आहेत, हा समुद्रांतर्गत ज्या वाहतुकी असतात किंवा त्याच्या अंडर जे कम्युनिकेशन होतं, दॅट इज कॉल्ड एज द सबमरीन ऍप्लिकेशन. त्याच्यासाठी ही फ्रिक्वेन्सी रेंज यूज होते. आता काही केसेस मध्ये असंही होतं की एका ऍप्लिकेशन साठी आपण 2 फ्रिक्वेन्सी रेंज सुद्धा प्रेफर करू शकतो. यू मे फाइंड दॅट वन ऍप्लिकेशन इज करस्पॉन्डिंग टू द 2 different frequency band. Okay, that is also possible, but again based on our output or based on our requirement we are selecting the particular frequency band to design that particular communication system. Okay, then the fourth one it is frequency range 30 kilohertz to 300 kilohertz. What is wavelength range for this? 10 raised to 4 meter to 10 raised to 3 meter. Name of the bandwidth or name of the band it is low frequency band, and application it is aeronautical and navigation application. For this particular frequency band is used. Fifth one it is 300 kilohertz to 3 megahertz. आता याच्यामध्ये काही एक्सप्लेनेशन नाही, फक्त तुम्हाला ते फ्रिक्वेन्सी रेंज, वेवलेंथ रेंज, त्याचं नाव आणि त्याचं ऍप्लिकेशन, दिस पॉइंट्स यू हॅव टू रिमेंबर ऍक्युरेटली. मीडियम फ्रिक्वेन्सी म्हणतो याला. What is application of this band? For radio broadcasting. Then next it is 3 megahertz to 30 megahertz. For this the wavelength range is 10 raised to 2 meter to 10 meter. High frequency band. Applications are AM broadcasting and submarine systems. This is the application. Then next is 300 megahertz to 3 gigahertz. Wavelength is 1 meter to 10 raised to minus 1 meter. It is called as ultra high frequency band. Applications are television channel and cellular phone. These are the applications of this frequency band. Then next 3 gigahertz to 30 gigahertz, 10 raised to minus 1 meter to 10 raised to minus 2 meter. It is known by the name as super high frequency band, and it is used for satellite and radio communication.
It is used for satellite and radio communication. Then next frequency range is 30 gigahertz to 300 gigahertz. Wavelength range 10 raised to minus 2 meter to 10 raised to minus 3 meter. It is known by the name as extra high frequency band and applications are satellite and specialized radar system. इथपर्यंतचे तुम्ही लिहिणं एक्सपेक्टेड आहे एक्झाम मध्ये. If you want, you can go for the next also. So the next it is 10 tetrahertz. So tetrahertz म्हणजे किती? 10 raised to कितीने मल्टिप्लाय करावं लागतं? टेट्रा म्हणजे kilo means 10 raised to 3, mega means 10 raised to 6. Then next giga means 10 raised to 9 and tetra means you have to multiply by which value? 8. Tetra means 12. yes 10 raised to 12. Okay. 12. Then this is the next 30 tetrahertz to 375 tetrahertz. Wavelength is 0.7 micrometer to 100 micrometer. Infrared म्हणतो आपण त्याला. आणि ऍप्लिकेशन काय आहेत इन्फ्रारेडचे? टेलिव्हिजन, ऑप्टिकल कम्युनिकेशन, फ्री स्पेस, फायबर ऑप्टिक्स एक्सेट्रा. Then next it is above 375 terahertz, that is known as visible light. Okay, so that is the last thing optional. Up to 11 you can write in the exam. So is it clear? Concept of electromagnetic spectrum. Any doubt in this? Yes, ma'am. डेफिनेशन लिहायची, ग्राफ काढायचा. ग्राफ मध्ये फ्रिक्वेन्सी खालच्या साईडला, वेवलेंथ अप्पर साईडला, देन फ्रिक्वेन्सी एव्हरी टाइम increased by 10 or means it is multiplied by 10 and wavelength it will be divided by 10. So frequency increases from left to right, wavelength decreases from left to right. इथपर्यंत तुम्ही काढू शकता एक्झाम मध्ये. Then prepare this table which consists of columns as frequency range, wavelength range, name of the particular band and last one it is application. Okay, this you have to remember properly. There is no any explanation part. तुम्हाला तो चार्ट लक्षातच ठेवावा लागेल की कुठल्या फ्रिक्वेन्सी रेंजला काय वेवलेंथ रेंज आहे, त्याला काय नाव आहे आणि व्हॉट इज ऍप्लिकेशन फॉर दॅट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी बँड. नाउ हिअर विच ऍप्लिकेशन्स यू फाइंड कॉमन इन टू डिफरंट फ्रिक्वेन्सी रेंजेस और व्हॉट? जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादं ऍप्लिकेशन दोन रेंज मध्ये सुद्धा कॉमनली असू शकतं. फॉर एक्झाम्पल आता इथं बघा AM ब्रॉडकास्टिंग आहे, और इट इज एरोनॉटिक. जस्ट अ मिनिट. Marine application, ma'am. Submarine application. Like this, there may be different applications which are common for 2 or 3 frequency ranges. Okay, that may happen. मग त्या केस मध्ये कसं करायचं आपण? सिलेक्शन फ्रिक्वेन्सी बँडचं जर दोन्ही रेंज मध्ये ते असेल as per this electromagnetic spectrum, based on our requirement you can use the specific frequency band. Okay, so just 1 minute. Okay. So is it clear? Electromagnetic spectrum. Shall we go to next point? Any doubt in this? आता जसं सांगितलं की काही जर कॉमन असतील परत ऍप्लिकेशन दोन फ्रिक्वेन्सी बँड मध्ये, तर परत आपल्या स्पेसिफिकेशन नुसार वन्स अगेन वी हॅव टू डिसाइड
that which system will give the proper performance for our application, and that frequency range we have to select. Okay, so that is the electromagnetic spectrum point. Now one numerical I had given you yesterday, have you solved that? कुठलं न्यूमरिकल दिलं होतं मी काल तुम्हाला सांगा? Based on which point? And I had asked you to send it to me on my WhatsApp number. Nobody has sent yesterday. So you take one more chance. You solve that today and send it to me. Then only I will mark your attendance for today's lecture. आता त्याच टाइपचं एक न्यूमरिकल इथं अजून एक एक्सप्लेन केलेलं आहे. We will just go through that numerical. In AM generation, modulating signal is having voltage as 3 volt. Modulating signalचं voltage 3 volt आहे. Carrierचं voltage 4 volt आहे. It is asked to calculate the modulation index, Vmax, Vminimum, and verify M value by using practical method and theoretical method. So you tell me now. Practical method and theoretical method म्हणजे ते दोन फॉर्म्युले जे आपण बघितलेले ते दोन्ही फॉर्म्युले यूज करून M ची व्हॅल्यू सेम यायला पाहिजे. So you tell me how you will calculate Vmax. What is the equation for Vmax? I will hide this solution. Just wait 1 minute. सांगा मला कसं सॉल्व करणार आता इथं? Vmax ची व्हॅल्यू Vm ची किती दिलेली आहे? Give the answers. What is value of Vm given here? 3 volts. 3 volts. Vm is 3 volt and Vc is 4 volt. So which kind of modulation this is? Under modulation or over modulation? Vm ची व्हॅल्यू कमी आहे Vc पेक्षा. So this is representing which condition in modulation? Over or under? Pratibha. Which condition it is representing? Under modulation का over modulation? कुठली condition आहे इथं? Under modulation. Yes, under modulation. Okay. So Vm and Vc it is given. So from first initial method you can calculate M is equal to Vm by Vc. So 3 by 4. So what will be the modulation index value? 0.75. ही झाली आपली पहिली simple method. Then next we have to calculate by using the equation of M in terms of Vmax and Vminimum. So what is the formula for Vmax? Vc plus Vm, 3 plus 4. Vmax is equal to 7 volt. What is formula for Vminimum? Vc minus Vm, 4 minus 3, it is equal to 1 volt. So we get here the value for Vmax and Vminimum. Once we get these two values, you can calculate the value of M as M is equal to Vmax minus Vminimum divided by Vmax plus Vminimum. बघा आता इथं मग कसं होतंय? 7 minus 1 and 7 plus 1. So it will come as 6 by 8, which is again giving the answer as 0.75. So here by using the basic formula also, we get the value of M as 0.75. And by using this formula also, we are getting the value of M as 0.75. Is it clear? This kind of numerical can be asked in the exam. Understood or not? Mahendra, is it clear? Yes, ma'am. So now we will go to the next point, that is types of communication channel. I hope up till now whatever we have covered, that is clear to you. We have covered up till now the basic elements of communication system, its block diagram. Then we have seen the basic terms in communication. Then we have seen the modulation, demodulation concept, basic modulation चे type बघितलेत आपण. We have seen the basic 3 types of analog modulation. What are the basic 3 types of analog modulation? AM, PM, and FM.
amplitude modulation, frequency modulation, and phase modulation. येस, AM FM अँड PM. ओके, डिजिटल मॉड्युलेशन आपण अजून बघितलेलं नाहीये. ओके, जस्ट वी हॅव सीन द analog modulation basic 3 types. After that we have seen the point need of modulation. 5 points you are supposed to explain in the need of modulation. After that, need of modulation. After that, electromagnetic spectrum. That point we have seen. Again, numericals we have seen. Also we have seen the 3 cases of AM. अंडर मॉड्युलेशन, एक्झॅक्ट मॉड्युलेशन, ओव्हर मॉड्युलेशन. व्हिडिओ पाहिला का तो तुम्हाला ग्रुपवर पाठवलेला? हॅव यू वॉच दॅट व्हिडिओ? Yes, Yes. ma'am. Okay. So now we will start with the new point, that is types of communication channel. First you tell me what is the basic function of a channel in any communication system. कशासाठी यूज करतो आपण चॅनल? For transmission, ma'am. For transmission. Okay, or it is the media used between the transmitter and receiver to carry the information from transmitter to 1.2. receiver. Okay, that is the concept of channel. Then we can define technically channel is defined as a media used for transmission of signal from one point to another point, or we can more specifically we can say it is used to carry the information from transmitter to the receiver. That is the definition of channel. Then we have to see what are the types of channels. So we have to see there are 4 types of communication channel. 4 channel बघायचे आहेत आपल्याला. First one, it is coaxial cable. Second is transmission line. Third is waveguide, and fourth it is fiber optic cable. So these are the 4 types of communication channel: coaxial cable, transmission line, waveguide and fiber optic cable. हे सगळे ट्विस्टेड पेअर केबल वापरू शकत नाही का? कुठले? ट्विस्टेड पेअर केबल. Yes, you can use. No, apart from this also there are different channels, but in our syllabus we are going to see these 4 channels. Getting? ट्विस्टेड केबल वापरू शकतो. ह्याच्याऐवजी काही ठिकाणी दुसरे पण मटेरियल आपण यूज करतो ऍज अ चॅनल. दॅट इज नॉट द केस, बट इन अवर सिलेबस वी हॅव टू सी दिस 4 चॅनल्स स्पेसिफिकली: कोएक्सियल केबल, ट्रान्समिशन लाईन, वेवगाईड आणि फायबर ऑप्टिक केबल. ओके, twisted pair and all that things you can use, that is not issue. So first we have to write definition of channel, state these 4 channel types and we will see it one by one. आता पहिला channel आहे coaxial cable. So coaxial cable is most commonly used communication channel in electrical communication system. आता लक्षात घ्या, कुठल्या टाइपचा सिग्नल आपण ट्रान्समिट करतोय, बेस्ड ऑन दॅट सिग्नल द पर्टिक्युलर चॅनल इज सिलेक्टेड. आता फॉर एक्झाम्पल, मी जर इलेक्ट्रिकल सिग्नल मला ट्रान्समिट करायचा असेल and if I select the optical fiber cable, will it work properly? If I have to transmit the electrical signal and if I select the optical fiber cable, will it work properly for that? नो मॅम, ऑप्टिकल फायबर लाईट फक्त ट्रान्समिट करते, करंट नाही ट्रान्समिट करत. Yes. ऑप्टिकल फायबर ओनली लाईट ट्रान्समिट करते, करंट ट्रान्समिट करत नाही. Yes. So based on that's what I am trying to tell. जो सिग्नल आपल्याला ट्रान्समिट करायचा आहे, that signal nature decides which type of channel we have to select. Now in this 4 channels, whatever are first 3, coaxial cable, transmission line, waveguide, these 3 channels are used for transmission of electrical signal. By using these 3 channels we can transmit the electrical signal, whereas this 4th channel, fiber optic cable, that is different, in which the information signal to be transmitted is not in the form of electrical signal but it is in the form of light. That difference you have to keep in mind. So coaxial cable, आता आपण आपल्या घरामध्ये डोमेस्टिक ऍप्लिकेशन साठी किंवा जे रेग्युलरली यूज करतो इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन मध्ये, ते कम्युनिकेशन चॅनल आहे कोएक्सियल केबल, विच इज कॉमनली युज्ड कम्युनिकेशन चॅनल.
It consists of, so I will show you some images of this coaxial cable. Here is one diagram that I will show first. Just wait 1 minute. So there are some more diagrams in PPT also that I will show you first, so that you will understand the concept of this coaxial cable. तुम्ही सांगा मला कुठं बघितलंय तुम्ही कोएक्सियल केबलचा कन्सेप्ट किंवा कुठं वापरतो आपण कोएक्सियल केबल? टीव्ही अँड केबल मॅम. टीव्ही टू केबल. टेलिव्हिजन मध्ये. ओके. Television is acting as a receiver. So there we use the television channel as this coaxial cable. आता इथं बघा, here is one picture shown which is representing the basic electrical wire structure. आता हे वायर असू द्या, कोएक्सियल केबल असू द्या, सगळ्यामध्ये बेसिक कंडक्टिंग मटेरियल कुठलं आहे? आता जर आपण इलेक्ट्रिकल सिग्नल म्हणलं तर ऑब्विसली त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट व्हायला पाहिजे, म्हणजे मेन जे मटेरियल वापरणार आहे ते कंडक्टर असणार आहे. बेसिक जे मटेरियल सेंट्रलला आपण यूज करतो. आता वायर जर आपण बघितली तर वायर जर तुम्ही एखादी खोलून बघितली तर त्याच्यामध्ये सेंट्रलला कॉपर असतं. And that copper is acting as a conducting material, main conducting material, and that copper is surrounded by some insulating material. That is basic structure of any electrical wire. आता पुढचा कन्सेप्ट समजण्यासाठी इथे एखादी तुम्हाला डायग्राम दिसते का? इज इट विजिबल प्रॉपरली? कसं स्ट्रक्चर दाखवलंय तिथं डायग्राम मध्ये? येस औदुंबर. It is structure of which device? Coaxial cable. Coaxial cable, yes, that is there. But this is the basic structure of electrical wire. आता वायर आणि कोएक्सियल केबल हे बऱ्यापैकी सेमच असतात. दॅट इज द बेसिक थिंग. पण इथं पहिल्यांदा बेसिक स्ट्रक्चर वायरचं दाखवलेलं आहे. काय इथं सेंट्रलला? कंडक्टर. कंडक्टर म्हणजे हा कॉपर असतो मोस्टली, जो इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. ते सेंट्रलचं मटेरियल झालं कंडक्टर. कंडक्टर इट इज कवर्ड विथ सम इन्सुलेटिंग मटेरियल. आता कंडक्टरच्या सराउंडिंगला how many number of protective layers are used, that depends on that wire we are going to use for which application. For example, एखादा आपलं डोमेस्टिक ऍप्लिकेशन आपण घेतलं की एखादी वायर तुम्हाला टेलिव्हिजन साठी यूज करायची, तर तिथं नंबर ऑफ प्रोटेक्टिव्ह लेयर्स विल बी लेस. कमी प्रोटेक्टिव्ह लेयर तिथं चालू शकतात डोमेस्टिक ऍप्लिकेशन साठी. बट इफ यू हॅव टू यूज दॅट वायर फॉर सम ऑनसाइट ऍप्लिकेशन किंवा एखाद्या फील्ड ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला ती वायर यूज करायची असेल, तर त्या केसमध्ये त्याचे प्रोटेक्टिव्ह लेयर्स कमी असून चालेल का? विल इट बी ओके इफ द नंबर ऑफ प्रोटेक्टिव्ह लेयर्स आर लेस इन दॅट केस? कमी असून चालेल का लेयर्स त्या केसमध्ये? सांगा मला. नाही. For on-site application or some on-field application, the number of protective layers required will be obviously more, because that wire has to be sustained under the different atmospheric condition, which consist of rain and other atmospheric disturbances also. So in that case, the number of protective layers required for that wire are more. Okay. So that is the concept of the basic structure of coaxial cable. So this is the same, whatever is the structure of this electrical wire, same structure you can apply for the coaxial cable also. आता इथं किती प्रोटेक्टिव्ह लेयर्स वापरले सांगा ह्या डायग्राम मध्ये? How many number of protective layers are used in this wire structure? किती वापरलेत लेयर सांगा? Inner sheath, armor and over sheath. So how many protective layers are there? 3 Three. layers. 3. In some of the application, okay, for example, if I want to show you the other structures of coaxial cable, if you see the other images of coaxial cables, it is like this. See here.
See, here it is copper wire, insulation, copper mesh, outside insulation. हे झालं एक structure. In this diagram, if you see, there are other structures also of the coaxial cable. Okay, main conductor, dielectric, braided shield, outer wrapper. So these are the structures of coaxial cable. So out of this, you can draw any one diagram in the exam. Okay, so that diagram it is given in the notes. Just wait. See, this is the coaxial cable diagram that you can draw in the exam. This is simple. हे practically आहेत त्यामुळे थोडे complicated आहेत. Conductor, insulator, copper mesh and PVC insulator. So this is the first communication channel that we have seen, that is coaxial cable. So we will just complete this part in 2 minutes and then we will stop. It is commonly used communication channel. It consists of central copper wire which transmit the signal surrounded by primary coating. Main copper च्या बाजूला जे असतं that is called as the primary coating, and whatever are the next coatings used, for example हे जे आहे आता इथे PVC insulator, this will act as a primary coating. Then copper mesh, PVC insulator, these are acting as a secondary coating. So primary coating is must. Secondary coating, number of layers in the secondary coating will be deciding on based on the application for which you are going to use that coaxial cable. It consists of central copper wire which transmits signal surrounded by primary coating. Secondary and other coatings are added based on application. Normally a copper wire is surrounded by PVC insulation about which copper mesh is wounded. Outer conductor mesh is normally connected to the ground. It is coated by polymer jacket for protection, and each portion of coaxial cable is acting as a protective layer for the coaxial cable. So this is the first communication channel we have seen. So remaining channels we will see in the next lecture. So any doubt in the points whatever we have seen today or up till now? Any problem? No, ma'am. Is it clear? Okay. Yes, ma'am. So you can just go through the points from notes. So you type your name in the chat box and you can leave the meeting. Yes, sir. Okay, just hold on 1 minute. 1 minute.